अरे तुमच्या एकीकडे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घ्यायचं आणि दुसरीकडे मात्र हिंदू देवस्थानाच्या जमिनी लुटण्याचा कावा करायचा। एकीकडे स्वतःला पार देश धर्म संस्कृतीचा रक्षण करता म्हणायचं आणि दुसरीकडे हिंदू देवाला भूमिहीन बनवण्याचं पाप करायचं। अरे थोडा विचार करा, जी लोक देवाला मंदिराला सोडत नसतील तर तुमच्या आमच्या सारख्याची काय गत आहे हो यांच्या पुढे। बरं, हे हिंदू देवस्थानाला लुटतात पण मुस्लिम देवस्थानावर यांचा वरदहस्त असतो। म्हणजे मुस्लिम दर्गे असतील, मुस्लिम मस्जिदी असतील किंवा मुस्लिम धर्माची जेवढी काही प्रतीक आहे त्या प्रतीकाचा रक्षण करता म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करायचं आणि एकीकडे हिंदू धर्माच्या जमिनी काढायच्या आणि दुसरीकडे मुस्लिम धर्माच्या जमिनीचं रक्षण करायचं। यासारखं ढोंग कुणाला करता येऊ शकतं का? मंगळवेढ्यामध्ये एक मुस्लिम व्यक्ती मुस्लिम धर्मीयांच्या जमिनी, देवस्थानाच्या जमिनी म्हणजे दर्ग्याच्या, मस्जिदीच्या अथवा त्यांच्या ज्या प्रतीक आहेत मुस्लिम धर्माची त्या जमिनी वाचवण्यासाठी तो व्यक्ती लढतो, न्यायालयामध्ये लढतो। न्यायालयाच्या एका सदस्य समितीचं गठन होतं आणि ती समिती मुस्लिम समाजाच्या जमिनी कशा वाचवायच्या याच्यासाठी दिशानिर्देशन करते। आणि बघा, देवेंद्र फडणवीसांचं सरकार असतं, एक सदस्यीय समिती ती रिकमेंड करते मुस्लिम धर्माच्या त्या जमिनी कशा वाचवायच्या आणि मग सरकार आपलं देवेंद्र फडणवीसांचं ते यावर निर्णय घेतं। 13 एप्रिल 2016 एक GR काढतं आणि तो GR सगळ्या महाराष्ट्रामध्ये निघतो। पण मुस्लिम व्यक्तीला त्या न्यायालयामध्ये जावं लागतं, लढा लढावा लागतो, संघर्ष करावा लागतो। त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांचं सरकार त्या मुस्लिम जमिनी, मुस्लिम समाजाच्या त्या प्रतीकाच्या जमिनी त्या वक्फ बोर्डाला निर्देश देतं आणि त्यावर GR काढून सांगतं स्पष्ट, मुत्तवल्ली असेल, कुणी खाजगी जमिनीवाला मालक असेल, जर त्या जमिनीच्या वरती अतिक्रमण केलं असेल ती सगळी नावं काढून टाका। देवेंद्र फडणवीसांचा फतवा येतो आणि सगळ्या त्या जमिनी मंगळवेढा तालुक्यामधनं सुरुवात झालेल्या त्या जमिनी त्या वक्फ बोर्डाच्या मालकीच्या होतात, त्या मुस्लिम धर्मीयांच्या मालकीच्या होतात। त्या मंगळवेढा तालुक्यामध्ये त्या 750 एकर जमिनी मुस्लिमांच्या आणि 750 एकर हिंदूंच्या। पण आता तिथून गेलेल्या रस्त्यापोटी त्या मुस्लिम देवस्थानाच्या त्या जमिनीचा मोबदला 15 कोटी पर्यंत मिळतोय। 15 कोटी। त्या 15 कोटीमध्ये मंगळवेढा तालुकाच नाही, ते उभ्या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम धर्मीयाच्या प्रचाराचं प्रसाराचं केंद्र म्हणून काम करतात की नाही, करू शकतात की नाही सांगा बरं। आणि जे काही जमिनी हिंदू धर्मीय देवस्थानाच्या गेल्यात ना त्यांच्या वाट्याला काय आलं? देवस्थानाच्या वाट्याला शून्य। त्या मधल्याच ज्यांनी ज्या देवस्थानाच्या जमिनी ज्यांनी लाटल्या त्यांच्याकडेच तो पैसा राहणार ना। म्हणजे एकीकडे हे सरकार बघा मुस्लिम धर्मीयांना कशा पद्धतीने संरक्षण देतं आणि त्याच पद्धतीने हिंदू धर्मीयांच्या बाबतीमध्ये मात्र दुजाभाव करतं आणि वरती पुन्हा बोंबलायचं, मोठ्यानं बोंबा ठोकायच्या, आमच्यासारखे हिंदू रक्षण करते आम्ही। म्हणजे हिंदू देवस्थानाच्या जमिनी आता 2011च्या पूर्वी ज्यांनी ज्यांनी देवस्थानाच्या जमिनीवर आक्रमण केली असतील, अतिक्रमण केली असतील, लुटल्या असतील, त्या आता वैध म्हणजे जे काही रेडी रेकनरचे दर आहेत, शासनाचे दर म्हणजे जमिनीचे वेगळे असतील आणि शहरामधल्या जवळपासच्या जमिनीचे वेगळे असतील, पण त्या जमिनी आता कोणाच्या स्वतःच्या बगल बच्च्याच्या घशात घालायच्यात। एकतर तिथं पुजारी होईल, नाहीतर एकतर पक्षाचा कार्यकर्ता मालामाल होईल, पण देव मात्र कंगाल होणार आहे। कारण त्या जमिनी आता भोगवटादार किंवा त्या ज्या वर्ग 2च्या आणि वर्ग 3च्या जमिनी आता वर्ग 1च्या करणार आहेत देवेंद्र फडणवीस।
आणि आम्ही त्यांना हिंदूंचे रक्षण करते, हिंदूंचे. अरे ते नितेश राणे ते हिरवे साप ठेचून काढायचे म्हणतो. अरे त्या देवेंद्र फडणवीसांना सांग ना, ते इकडं मुसलमानांच्या जमिनी मुसलमानाला देतय आणि दुसरीकडे हिंदूंच्या जमिनी लुटायसाठी म्हणतंय. हा हिंदूवर अन्याय आहे ना. अहो त्या हिंदू देवस्थानाच्या जमिनी जर वर्ग 2 आणि वर्ग 3च्या जमिनी खाजगीकरण करून काही फायदा जर नसेल तर सरकारने हा निर्णय घेतला असेल का? एकतर राजकीय फायदा असू शकतो, नाहीतर एकतर पक्षाचा आर्थिक फायदा असू शकतो. यामध्ये काय फायदा असेल हा शोधाचा विषय असेल. पण काहीतरी फायदा असल्याशिवाय हिंदू देवस्थानाच्या जमिनी लुटण्याचा डाव हे देवेंद्र फडणवीस सरकार करू शकत नाही ना. आणि ते संग्राम जगताप, ते कोण भंडारे, ते कोण तुषार भोसले, अरे आता बोंबा ठोका ना, काहीतरी म्हणा ना. हिंदू देवस्थानाच्या जमिनी देवेंद्र फडणवीस सरकार लुटतंय, खायला लागलंय. ते आता अगदी कायद्याच्या चौकटीत बसून त्या जमिनी त्यांना लुटायच्या. आणि जवळजवळ महाराष्ट्रात 4.5 लाख हेक्टर जमिनी जर हे सरकार लुटू पाहत असेल, आणि आम्ही हिंदू धर्मीय म्हणून बीडमध्ये काय मोर्चा निघाला हो, आणि त्या मोर्चामध्ये 50 लोकांच्या वरती लोक नव्हती. काही संस्थानिक धार्मिक संस्थानाचे संस्थानिकही होते. पण जर एखादी शोभायात्रा काढायची किंवा मुस्लिमांच्या विरोधात फार मोठा हिंदूंचा आक्रोश म्हणून रस्त्यावर उतरायचं, लाखो लोक उतरतात हो. आणि हिंदू देवस्थानाच्या जमिनी वाचवायसाठी किंवा देवांना भूमिहीन म्हणून रोखण्यासाठी 50 लोक. आणि गर्व से को हम हिंदू है. थोड्या तरी लाजा वाटायला पाहिजेत का नाही पाहिजे का? म्हणून हिंदू देवस्थानाच्या जमिनी मुस्लिम देवस्थानाच्या सुद्धा काढून घ्या ना. आता मात्र हिंदूंना एकच करावं लागेल. मुस्लिमांनी कशा राखल्या त्यांना न्यायालयात जावं लागलं. त्या मंगळवेढा तालुक्यामध्ये लढा लढला गेला, तसा आता महाराष्ट्रामध्ये हिंदू देवस्थानाच्या जमिनीसाठी सुद्धा तुम्हाला न्यायालयाचा दरवाजा वाजवावा लागेल. कारण ही सरकारने ज्या सरकारी प्रशासनाच्या पातळीवरचे दार आपल्यासाठी बंद केले, देवासाठी धर्मासाठी, आणि हा लढा तिथून आता सुरुवात करावी लागणार आहे. तरच या हिंदू देवाच्या देवस्थानाच्या जमिनी वाचतील. म्हणजे जे काम निजामानं केलं नाही, आदिलशहानं केलं नाही, त्या क्रूर कर्म औरंगजेबानं केलं नाही, त्या टिपू सुलतानांच्या त्या कोण अवलादी म्हणायचा तुम्ही त्यांनी केलं नाही, इंग्रजांच्या अवलाद्यांनी सुद्धा केलं नाही. कशाला? त्या नीच म्हणून ज्या इतिहासामध्ये काही काही खूप वेळा नीच कर्म किंवा नैतिक मूल्यांची घसरण म्हणून ज्या सत्ता काळाचं वर्णन केलं जातं पेशवाईचं, त्यांनी सुद्धा असं काम केलं नाही. ते काम हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार करत आहे. म्हणजे हिंदू देवस्थानाच्या जमिनी लुटण्याचं काम करत आहे. मग आता या जमिनी लुटू द्यायच्यात आणि पुन्हा वरून आपल्याला गर्व से को हम हिंदू म्हणायचंय. हे आता सर्वस्वी तुमच्यावर. याविषयी तुमचं मत तरी सांगा आणि मोकळं व्हा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.